रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणाधर ट्रॅव्हलर। आणि आपण आलो आज आपल्या गावाला, कारण आपल्या गावची आहे जत्रा, म्हणजे कोटलिंगनाथ महाराजांची जत्रा असते वर्षाप्रमाणे। आपण आज गावी आलेलो आहे, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माझ्या गावची यात्रा कशी असते ते संपूर्ण दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुम्ही केलेल्या असायच्या एका सबस्क्रायबरमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा भेटते। तर गावाकडे आल्यानंतर विषय असतो टॉपचा, म्हणजे तुम्ही बघू शकता गावाकडे पहिली तर प्रथा असते आणि नैवेद्य दाखवायचा देवाला, म्हणजे शेरणी म्हणतात आमच्या गावाकडे। तर मग त्यासाठी पोरांनी नियोजन केलं घोड्यांचं, प्लस 2 DJ, 2 नाही 3 आणले आणि राडा सुरू होतो। तर चला आता राड्याला सुरुवात करूया। यात्रा म्हणलं गावात जरा चर्चा असतेच, मग त्या पोरांनी 2-3 DJ आणलं होतं। मग 2 DJ वालेच लागले फोडाचोड, पोरांच्या कानाचं पार पडदं तुटलं, विषय टॉपचा करून टाकला। तर बघा कसा किरकिरीचा आवाज आहे। यंदा पोरं काय ऐकत नव्हती, म्हणलं आता आपण लवकर जाऊ, पहिलं तर मंदिरात जाऊ, देवाला जो नैवेद्य असतो तो नैवेद्य देऊ शेरणीचा, त्याचं काम पहिलं पूर्ण करूया, कारण गर्दी जर जास्त होती मंदिरात। आपण डायरेक्ट आतमध्ये गेलो लाईनीने, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता हे कोटलिंगनाथ महाराजांचं मंदिर आहे, नवीनच बांधलं आहे। आणि इथं सगळं चांगल्या प्रकारे यावर्षी मंदिरात खूप चांगल्या प्रकारे सजावट वगैरे केलेली आहे। तिथं आपण नैवेद्य वगैरे दाखवला, नारळ फोडण्यासाठी आपण बाहेर जावं लागतं, कारण आतमध्ये जागा नाही आहे। तर बाहेर जाऊन नारळ फोडला आणि आपल्या परममित्र सोमनाथ बेडकर यांनी इथं ना खूप चांगल्या प्रकारे डेकोरेशन केलं होतं, म्हणजे त्यांचे कुठल्याही प्रकारचे फी न आकारता गावात शोभा येण्यासाठी त्यांनी केलं होतं। आणि इथून सांगता चालू होते यात्रेची, म्हणजे 11-11:30 वाजता देवाचा जो छबिना असतो कोटलिंगनाथ महाराजांचा तो इथून उचलला जातो। जे खांदेकरी असतात गावातले, जे ठरवलेले 7-8 लोक, ते लोक श्रींचा छबिना खांद्यावरती घेतात आणि इथून पलायन करतात मेन मंदिराकडे। तुम्ही तर बघू शकता समोर हनुमानाचं मंदिर दिसतंय तुम्हाला, हे जे आहे ते हनुमानाचं मंदिर आहे। बाजूलाच आता नवीन वेशीवरती श्रीरामाची मूर्ती प्रस्थापित केली आहे आणि बाजूला तुम्हाला जो दिसतोय तो मठ आहे, आणि वरती तुम्हाला दिसतंय ते आहे श्रीराम यांचं मंदिर, आत्ताच नूतनीकरण केलं तर।
गावचे पाटील जे असतात त्यांच्या हातून पूजा केली जाते आणि इथून छबिना काढण्यास सुरुवात होते. पूर्ण गावात रॅली काढतात. तर चला. छबिना पूर्ण गावात वेढा घालण्यासाठी गेल्यानंतर पोरांचा मेन कार्यक्रम सुरू होतो. म्हणजे वर्षभर या क्षणाची वाट बघत असतात. तो क्षण आलेला आहे. तर चला तर तो पाहू.
तर मंडळी, कसा वाटला आमच्या गावची जत्रा कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.